आज चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सर्व शेतकरी बांधवांनी पुकारलेलं आहे। त्याचं कारण असं का कांद्याचे जे दर आहे अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहे। कारण जो कांदा महिन्यापूर्वी 1500, 1600, 1700 रुपयापर्यंत जात होता, तोच कांदा आज 700, 800 रुपये विकला जातोय। म्हणजे अर्ध्या पटीनं हेही भाव कमी झालेले आणि हे भाव जोपर्यंत सुधरत नाही किंवा शासन हमी भावाचा निर्णय घेत नाही किंवा अनुदानाचा निर्णय जर शासन घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या तीव्रतेने अशाच पद्धतीने सुरू राहील। आणि याच्या भविष्यात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर अजून डबल गतीने मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन हे सर्व शेतकरी बांधव करण्याच्या तयारीमध्ये आहे। आज आमरण उपोषणासाठी सर्व चांदवड तालुक्यातले शेतकरी मार्केट कमिटीच्या शेडमध्ये उपोषणासाठी बसलेला आहे। गेल्या महिन्यापासून जे दर कोसळले आहे, 6 ते 7 रुपये 8 रुपये असे किलोने कांदे जात असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। तरी सर्व शेतकरी बांधव सर्व एकत्र येऊन आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय झाला आणि आज सर्व एकत्र बसले आमरण उपोषणासाठी। आणि जोपर्यंत गेले महिन्यापासून कमी भावात विकलेले त्याला 1500 रुपये अनुदान मिळत नाही व कांद्याला 3000 रुपये हमी भाव भेटत नाही, तोपर्यंत हमी भाव भेटत नाही, कांद्याला अनुदान मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सर्वजण एक पवित्र घेतलाय की आम्ही आमरण उपोषण हे चालूच ठेवू आणि सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा। त्यांचं अधिवेशन चालू आहे, त्यांनी निर्णय घ्यावा। आणि आमच्या चांदवड तालुक्याचे जे बीजेपीचे आमदार आहे डॉक्टर राहुल आहेर यांनी पण अधिवेशन मध्ये तात्काळ त्यांनी मुद्दा मांडावा आणि चांदवड तालुक्यात सर्व शेतकरी व सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भाव मिळून द्यावा आणि अनुदान मिळून द्यावा हीच विनंती करतो सर्व शेतकऱ्याच्या वतीनं। आणि आमचं आमरण उपोषण हे चालूच राहील याची नोंद घ्यावी। जोपर्यंत आम्हाला सर्वांना अनुदानावर हमी भाव भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आज या ठिकाणी चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक, मका उत्पादक शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। चांदवड तालुक्यातला 99% शेतकरी कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे। त्यांना त्याच्या मुलाचं लग्न करता येत नाही, शिक्षण करता येत नाही, अशी परिस्थिती, प्रपंच करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। कांदा उत्पादन तयार करायला जवळजवळ 1300 ते 1500 रुपये खर्च येतो। आज 800-700 रुपये खरेदी या ठिकाणी कांद्याची चालू आहे। त्यामुळे आम्ही एकच शासनाकडे विनंती करतो की कांद्याला 3000 रुपये भाव हमी भाव द्यावा आणि विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावे। तसेच मकाच्या परिस्थिती अशी, शासनानं 2400 रुपये भाव मकाला बांधून दिलेला आहे आणि आज 1500 ते 1600 रुपये क्विंटलप्रमाणे मका विकली जात आहे। त्या दोघांमधलं जे अंतर आहे ते शासनाने अनुदान म्हणून मका उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। सर्वांनी पवित्रा घेतला आहे, जोपर्यंत आमच्या शासन मान्य करत नाही, आमचा जीव गेला तरी चालेल, मरण आलं तरी चालेल शेतकऱ्यांसाठी, परंतु या ठिकाणी आम्ही उठणार नाही अशी मागणी